जेजुरी अपघातातील मृत वारकरी भगिनींच्या कुटुंबियांना शिवसेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत. जेजुरी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 3 वारकरी भगिनींच्या कुटुंबियांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या मूळ गावी जाऊन सुपूर्द करण्यात आली. मदत प्राप्त झालेल्या वारकरी भगिनींमध्ये कैलासवासी राजश्री शंकर भोसले, कसबे डिग्रज, जिल्हा सांगली, कैलासवासी माधवी राजाराम सलगरे, मालगाव, तालुका मिरज आणि कैलासवासी नंदा पवार, कवलापूर, जिल्हा सांगली यांचा समावेश आहे. यावेळी संबंधित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. तसेच या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देण्यात आला. यावेळी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि शिवसेना आमदार सुहासदादा बाबर उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द केले. दरम्यान या दुर्घटनेतील जखमी वारकरी बांधवांनाही तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात आले. ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून गंभीर जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये तर किरकोळ जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी वारकरी बांधवांची भेट घेऊन त्यांनाही आर्थिक सहाय्य सुपूर्द करण्यात आले. संकटाच्या काळात केवळ मदतीची घोषणा न करता अवघ्या एका दिवसात प्रत्यक्ष कृतीतून दिलेला शब्द पूर्ण करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याशी बोलत आहेत. एक मिनिट बोला साहेब. त्यांचे पती आणि त्यांची मुलगी ऐकते. नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण हरी. झालेली दुःखद घटना अतिशय वेदनादायी आहे आणि आम्ही वारकरी आहोत, पण दुर्दैवाने हे घडलेलं आहे, दुर्दैवी घटना. आणि तुमच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. आणि आता आमची माणसं आलीत, अक्षय कुमार आणि एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलं. आणखी पण शासनाच्या वतीने पण हे करू. आणि आणखी काय तुम्हाला वाटलं बाबा आवश्यकता की बाबा हे केलं पाहिजे तर तुम्ही अक्षय महाराज यांच्याकडे सांगा. हो सर. हा, झालेली घटना अतिशय म्हणजे मनाला वेदना आणि दुःख देणारी आहे. हो सर. आमच्या परिवारातलं ते एक सदस्य गेला अशी आमची भावना आहे. हो. रामकृष्ण साहेब. साहेब त्यांची कन्या एक मिनिट बोलते आपल्याशी. ज्ञानेश्वरीचं नाव आहे सर आणि वारीची कृपा असे त्यांच्यावरती म्हणत येत देतो साहेबांची. नमस्कार. मी आता बोललो अतिशय वाईट झालेलं आहे. आणि काय पांडुरंगाच्या या आपल्या दर्शनाला जाताना घडलंय दुर्दैवी दुःखद आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आणि आमच्याला काय असेल सेवा ती पांडुरंग सेवा म्हणून आम्ही करू. तुम्ही अक्षय महाराजच्या संपर्कात राहा. तुम्हाला काय आवश्यकता भासली तर आम्ही आपल्या बरोबर आहोत. जी साहेब. साहेब जी साहेब.